नमस्कार, मी विक्रमसिंह भोसले साताऱ्याहून आलेलो आहे. मी शैलेंद्र मामने. नमस्कार, मी मनोज भावसार चाकण पुणे इथून आलो आहे. नमस्ते, माय नेम इज भाग्यश्री रूपक मारोडकर. नमस्कार, मी अलंकार जाधव. नमस्ते, मी शीतल जाधव, मी PCMC मधून आली आहे. नमस्कार, मी हेमलता जाधव, सातारहून आली आहे. माझं नाव आहे प्रतीक पवन उकेडे. मी सध्या इचलकरंजीवरून आलो आहे. नमस्कार, मी डॉक्टर अनिल देशमुख. मी महेंद्र साबळे. मी संजय शहा. एक बिझनेसमॅन म्हणून एक स्वतःला डेव्हलप करत असताना त्यांचा माइंडसेट कसा असावा याच्यावरती बरंच सारं काम इथे आम्हाला पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं, समजायला मिळालं. गेले 3 दिवस स्नेहा मॅडमचं बिझनेस मिलेनियर ब्लूप्रिंट कोर्स चालू आहे. त्यानंतर मी 3 दिवसाचा प्रोग्राम अटेंड केला. त्यामध्ये स्नेहा मॅमनी पहिल्यांदा सांगितलं की बिझनेससाठी माइंडसेट महत्त्वाचा आहे. मला जे माहिती नव्हतं ते बऱ्यापैकी आता मला कळायला लागलं. मेडिटेशन म्हणजे काय, रिलेशनशिप कसे जपायचं, बिझनेस कसा करायचा, बिझनेसच्या स्ट्रॅटेजीज कशा ठरवायच्या, तुमचं प्लॅन काय पाहिजे, गोल कसा पाहिजे, याबद्दल त्यांनी जे डिटेलमध्ये माहिती दिली, ती जी माहिती त्यांनी दिली ती माहिती मी माझ्या ज्या फ्युचर बिझनेस प्लॅनिंगमध्ये मी डेफिनेटली ती यूज करणार आहे. स्नेहा मॅडमचं की त्यांनी खूप छान पद्धतीने जे काही प्रॉब्लेम्स असतात बिझनेसमध्ये त्या पर्टिक्युलर प्रत्येक पॉईंटनुसार त्यांनी खूप छान समजून सांगितलं. म्हणजे जे की आपल्याला स्वतःला सुद्धा माहिती असतात पण आपल्या डोळ्यासमोर कधीच त्या गोष्टी येत नाही. अशा सगळ्या गोष्टीही त्यांनी डोळ्यासमोर आणून दिल्या की इथे इथे तुमचं चुकत आहे. बरेच सारे मी आजपर्यंत कोर्सेस केलेले आहेत, पण मॅडमच्या ह्याचं कोर्सची एक खासियत मला अशी वाटली, बिझनेस करत असताना म्हणजे आपल्या माइंडसेट असणं किती गरजेचं आहे. माइंडसेटवरती जे काम झालं पहिल्या दिवशी ते खूप सुंदर होतं. मी गेली इतकी वर्षे काम करत होतो पण माइंडसेट म्हणजे काय असतं याची मला कल्पनाही नव्हती. आम्ही गेले 3 दिवस इथं आहोत. मॅडमनी आणि सरांनी ज्या पद्धतीनं एक्सप्लेन केलं किंवा ज्या पद्धतीनं सांगितलं मेडिटेशन कसं केलं पाहिजे किंवा आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला बिझनेस ग्रोथ करण्यासाठी कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत. 3 दिवसापासून आमचा सेमिनार चालू होता आणि इथे खूप काही शिकायला मिळालं मला. बिझनेस रिलेटेड म्हणा, लॉ ऑफ अट्रॅक्शन रिलेटेड आणि काही लोकांना फोबिया असतो तर त्याच्यामधनंही बाहेर कसं निघता येईल किंवा मेडिटेशन कसं करता येईल त्याच्यासाठी भरपूर छान म्हणजे समाधान मिळालं प्रत्येक गोष्टीचं. सेशन होतं ते खूपच छान होतं म्हणजे आणि बऱ्याच गोष्टी आम्ही नवीन शिकलो ज्या आम्हाला बिझनेसमध्ये उपयोगी पडणार आहेत. इथं आल्यापासून मला म्हणजे कशा पद्धतीनं टीम बिल्ड करायला पाहिजे किंवा मोटिवेशन कोणत्या पद्धतीनं पाहिजे आपल्यामध्ये किंवा आज आपण म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त पैसे कसे कमवू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिझनेसमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, सेल्स काय असतो, त्यानंतर कस्टमर क्लोजिंग काय असतं, कस्टमर माइंडसेट काय आहे, या सगळ्या गोष्टी अभ्यासनाची संधी मला मिळाली. कसा बिझनेस आपण रन केला पाहिजे, बिझनेसमध्ये प्रॉब्लेम कसे चेस केले पाहिजे, बिझनेस पुढं जाताना की त्याच्यामध्ये काय काय अडचणी येतील त्याच्यावरती योग्य मार्गदर्शन केलं. ह्या वेबिनारबद्दल सांगायचं म्हणलं, मेडिटेशन ऑसम, ॲक्टिव्हिटी सुपर ॲसम, ईच अँड एव्हरी ॲक्टिव्हिटी इज ऑसम. जोपर्यंत माइंडसेट चेंज होत नाही तर मॅडमनी इथं आमचं माइंडसेट चेंज करण्याचं पहिलं काम केलं. स्नेहा मॅडमनी सांगितल्याप्रमाणे स्ट्रॅटेजी, टीम आणि सिस्टीम ही कशी लावायची याचं भरपूर ज्ञान स्नेहा मॅमने दिलं. आपल्या लाईफमध्ये योगा, मेडिटेशन हे किती महत्त्वाचं आहे हेही त्यांनी समजून सांगितलं. स्पिरिच्युअलिटी आपल्या बिझनेसमध्ये यूज केल्यानंतर बिझनेस
अनेक पटीने वाढतो हे समजावून सांगितलं. त्याचं स्टेप बाय स्टेप ॲनालिसिस कसं केलं पाहिजे, तुम्ही सेल्स मार्केटिंग कसं केलं पाहिजे, तुम्ही तुमची टीम कशी बिल्ड केली पाहिजे, त्याचबरोबर तुमचे फायनान्सेस कसे मॅनेज केले पाहिजेत याच्याबद्दल ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या फार महत्त्वाच्या होत्या. मेडिटेशनमधनंही नक्कीच फायदा होईल. वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन होते. माइंडसेट तो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्याकडं, म्हणजे सगळ्याच गोष्टीसाठी लागणारा महत्त्वाचा हे त्यांच्या ह्याच्यातून समज. किंवा टीम मॅनेज कसे करू शकतो, आपलं माइंड कसं पाहिजे, हे सगळ्या काही गोष्टी समजल्या. किंवा ड्रीम कसं सेट करायचं, त्यानंतर व्हिजन कसं पाहिजे आपलं क्लिअर पाहिजे, हे सगळ्या काही गोष्टी मला समजल्या. इथून कमी टायमिंगमध्ये जास्त मोठी ग्रोथ करू शकतो. दुसरी गोष्ट, विविध प्रकारचे मेडिटेशन इथे घेण्यात आलेत, ज्यामध्ये आपला माइंडसेट आणि ब्रह्मांड आणि ईश्वर याचं कनेक्शन याच्या संबंधी सविस्तर माहिती देण्यात आली, ज्याच्यामधून एक रिच माइंडसेट तयार होण्यासाठी मदत होते. आणि ह्या सर्व रिच माइंडसेट घेऊन आम्ही सर्वजण पुढे जाऊ आणि आपल्या बिझनेसमध्ये प्रगती करू. चक्रास किती इम्पॉर्टंट आहेत, जी शक्ती आहे, देवी शक्ती म्हणा किंवा आपल्या आतमधली शक्ती, ह्या सगळ्या शक्तीची ऊर्जा आपण कशी घेऊ शकतो आणि ती ऊर्जा आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या लाईफमध्ये कशी इम्पॉर्टंट आहे, कशी मदत करते आपला बिझनेस वाढवण्यासाठी, हे त्यांनी खूप छान पद्धतीने समजून सांगितलं. त्याचं स्टेप बाय स्टेप ॲनालिसिस कसं केलं पाहिजे, तुम्ही सेल्स मार्केटिंग कसं केलं पाहिजे, तुम्ही तुमची टीम कशी बिल्ड केली पाहिजे, त्याचबरोबर तुमचे फायनान्सेस कसे मॅनेज केले पाहिजेत याच्याबद्दल ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या फार महत्त्वाच्या होत्या. त्याच्या काही 3 दिवसाच्या त्याच्यामध्ये त्यांनी जे काही गोल सेटिंग असेल, मेडिटेशन जे काय असतील ते खूप इफेक्टिव्ह वाटले. त्याच्यामधनं 100% ज्यावेळेस काय बिझनेसला प्रॉब्लेम येतील त्यावेळेस त्याच्यावरती विचार करून ते गोल कसे सेट करायचे, प्लॅनिंग कसं करायचं, याच्यावरती आपण ब्रीफमध्ये काम करू शकतो आणि त्याप्रमाणे आपण पुढं त्याच्यावरती इम्प्लिमेंट करून आपल्या बिझनेसमध्ये ग्रो करू शकतो. ये प्रोग्राम स्मॉल बिजनेसमैन जिसका डिज़ायर है अपने को बिज़नेस चालू करना, नया बिज़नेस बनाना है, वहाँ से लेके द पीपल हु आर मैनेजिंग देयर इंडस्ट्रीज़, बिग इंडस्ट्रीज़, कोई भी इसको अटेंड कर सकता है. हालांकि इसकी वजह से आपको ये पता चलेगा कि हाउ लाइफ हैज़ टू मूव, लाइफ एंड वर्क बैलेंस कैसे करना है, बिज़नेस को कैसे आइडेंटिफाई करना है, अपने आप को अपने खुद के लिए टाइम कैसे देना है, ये चीज़ें बहुत अच्छी तरह से आपको समझ में आ जाएंगी. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. 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 थँक्यू.